मायानंदा, आपण जे वागलात ते मला आवडलेले नाही, अहो मला म्हाळसाची काळजी वाटते. परंतु आपल्याला सत्य कळले आहे ना की तिने साक्षात पार्वतीच्या रूपाने जन्म घेतलाय म्हणून. हो, पण मला मोह नाही आवरला. मला असं वाटलं की तिला पूर्ण नाही पण काहीतरी सांगावे. अहो, पण त्यामुळे काय अनर्थ ओढवला असता याची कल्पना आहे का आपल्याला? श्री खंडेराय स्वतः तिला सांगू शकत नाही का? श्री लक्ष्मी देवी सांगू शकत नाही? ते हितचिंतकच आहेत ना. मग ज्या अर्थी ते सांगत नाही त्या अर्थी त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार ना. हे जर आपल्याला कळत नसेल तर शांत राहा. आपण का सांगायला गेला होता तिला? अहो, जोपर्यंत तिला कळत नाही की ती गतजन्मी पार्वती होती तोपर्यंत ती माझी म्हाळसाच आहे ना. हीच माया आहे. आपण तिच्या आई आहात म्हणून तिच्या मोहात आहात. म्हणूनच आपल्याला सत्य समजत नाही आणि आपल्याला ते समजून घ्यायचे नाही. तिला विस्मरण झाले म्हणून तिचं दुःख पाहत राहू? हो, कारण ती सत्याच्या जवळ आहे आणि आपल्या कृतीने ह्या सगळ्यावर पाणी फिरू शकतं. मी आजपर्यंत आपल्याला काही बोललो नाही मायानंदा, पण आता स्पष्टच सांगतो. ह्या पुढे आपल्याला ठाऊक असलेलं सत्य जर आपण म्हाळसाला सांगितलं तर हे सगळं सोडून मी इथून निघून जाईल. अहो, हे काय बोलता आहात आपण? या वयात तुम्ही मला सोडून जाणार? कारण त्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही. आपण प्रस्थानाची तयारी करा. नाही नाही, असं काही करू नका. मी काहीही हस्तक्षेप करणार नाही. मी काहीही बोलणार नाही. तिने घोषणा केली आहे. ती अद्भुत घटना घडताना मला पाहायची आहे. खरं तर ही घटना मला देखील पाहायची आहे. मग अजून 1 मास आपण इथे राहायचं ना? परंतु मी सांगितलेले ध्यानात ठेवा. हो. मी काय म्हणते की प्रधानजी आणि श्री लक्ष्मी देवी यांच्यात काहीतरी सुरू आहे. म्हणजे ते म्हाळसाशी काहीतरी महत्वाचं बोलत होते. मायानंदा, आपण ह्यात लक्ष घालू नका. बरं, अजून एक महत्वाचं. काय? म्हाळसाने श्री खंडेरायांना सांगितलं आहे की तिच्या कक्षात यायचं नाही. हे कधी घडले? ते बानूकडे जाण्याआधी. तरी देखील मी आपल्याला हेच सांगेन की आपण ह्यात लक्ष देऊ नका. अतिथी म्हणून आलो आहोत, अतिथी म्हणूनच राहूयात. अहो, म्हणजे मी काहीच बोलायचं नाही का? आई आहे मी तिची. अहो, मी तसे कुठे म्हटले. आपण काळजी घ्या. कशी वागेल ती जेव्हा तिला कळेल की मी केवळ या जन्मापुरती तिची आई आहे म्हणून? उगाच नसती काळजी करू नका. इथे कुणी कुणाचे नसते. ही सारी पूर्वकर्मे आहेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.